2035 पर्यंत त्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स आम्ही इम्पोर्ट ड्युटी म्हणून लावणार नाही. लागणारे रेअर अर्थ मिनरल्स साठी रेअर अर्थ कॉरिडॉर्स आपण घोषित केले, जिथे डेटा सेंटर्स तुम्ही भारतात उघडा, आम्ही त्याच्यावरती टॅक्स माफ देऊ. पट बजेट ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स बनवलेले आहेत. केवळ स्वदेशी ही आपलं धोरण राहणार नाही आहे, तर त्या स्वदेशीच्या पलीकडे जाऊन आपल्याला धोरणात्मक अपरिहार्यतेकडे जाण्याचे सुतोवाच या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आणि त्यानंतर आलेल्या बजेटमध्ये केले गेलेले दिसतात. की 10,000 कोटीचा फंड आपण त्यात अलॉकेट केलेला आहे. सामान्य नागरिक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. नमस्कार. बजेट आणि गुंतवणुका या विषयावरती हा मी घेतलेला कार्यक्रम आहे आणि हा ऑनलाईन झाला होता, पण याचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहता येणार आहे. बजेट हे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाची दिशा देत असतं, ज्यामधनं आपल्याला मोठ्या गुंतवणूक संधी कुठे बरं लपलेल्या आहेत याचा मागोवा घेता येणं बजेटमधनं शक्य आहे. सो हा व्हिडिओ नक्की बघा. अणु ऊर्जेपासून विद्युत निर्मितीमध्ये आपण प्रायव्हेट सेक्टरला हे दालन खुलं करून दिलेलं आहे आणि हे फक्त खुलं करून दिलेलं नाही आहे, तर या बजेटमध्ये त्याबाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे की 2035 पर्यंत आपण जे कोणी प्रायव्हेट प्लेयर्स हे आता अणुभट्ट्या भारतामध्ये उभ्या करू इच्छितात विद्युत निर्मितीसाठी, तर त्यासाठी त्यांना जी काही मशिनरी लागणार आहे तर ती मशिनरी 2035 पर्यंत त्यांना त्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स आम्ही इम्पोर्ट ड्युटी म्हणून लावणार नाही. तुम्ही बिंदास सगळ्या गोष्टी आणा आणि भारतामध्ये अणुविद्युत प्रकल्प निर्माण करा, यासाठी म्हणून असं खुलं आवाहन केलेलं आहे. सो त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्लेयर्स देखील यामध्ये इंटरेस्टेड आहेत. भारतातल्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत ज्या परदेशामध्ये अणुभट्ट्यांमध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग कंपन्या म्हणून पण काम केल्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. त्या आता स्वतःच्या अणुभट्ट्या निर्माण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकतील. आणि विरोधी पक्ष ज्यांना एकदम क्रिटिसाइज करतात ते अंबानी आणि अदानी वगैरे ही जी मंडळी आहेत ती सुद्धा आता अणुविद्युत प्रकल्पांमध्ये देखील लीड घेतील. सो या सगळ्याचा आपल्याला गुंतवणूकदार म्हणून पर्याय आपण बघाल, एनर्जी सर्व्हिसेस, रिसोर्सेस या सगळ्या सेक्टर्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट 8 ते 10 वर्षाच्या दृष्टिकोनातनं केली तर आपल्याला दिसेल की ही ऊर्जा सुरक्षा होण्याच्या प्रवासामध्ये आपण भारत देश म्हणून ऊर्जा सुरक्षित होईल, हा झाला एक फायदा. आणि दुसरा फायदा आपल्या पोर्टफोलिओसाठी आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स देखील मिळवू शकतो, कारण का तर अनेक पट रिटर्न्स या अशा प्रकारच्या एनर्जी सेक्टर्समधल्या इन्व्हेस्टमेंट्समधनं 8 ते 10 वर्षात आपल्याला मिळवता येण्याची संधी आहे. कारण का तर जितकी मोठी रुतलेली समस्या तितक्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधी, आणि जिथे व्यवसाय संधी तिथे गुंतवणूकदारांना पैसे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची संधी असते. सो हा आपल्या भारतासाठी एक खूप आधीपासून रुतलेला प्रॉब्लेम आहे की एनर्जी सेल्फ सफिशियन्सी निर्माण करणं. सो ती सगळ्या दृष्टीने आपल्याला निर्माण करायची आहे. सो ही झाली अणु ऊर्जेबाबत. बॅटरी टेक्नॉलॉजी. सो या बॅटरी टेक्नॉलॉजीसाठी लागणारे रेअर अर्थ मिनरल्स साठी रेअर अर्थ कॉरिडॉर्स आपण घोषित केले, जिथे खूप मोठ्या प्रमाणात आता डिगिंग होईल, संशोधन होईल, कुठे कुठे रेअर अर्थचे साठे आणि त्याचं खाणकाम होईल. त्या खाणकाम उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेजी येत्या काळात येऊ शकते, कारण का हे रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत हे आपल्याला सेमीकंडक्टरसाठी आणि या बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो त्या बॅटरी टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा जे सब कंपोनंट्स लागणार आहेत त्यासाठी देखील आपण खुली छूट दिलेली आहे. आयात करा, बॅटऱ्या आमच्याकडे बनवा, आणि बॅटऱ्यांची कॉस्ट कमी झाली तर जास्तीत जास्त लोक
हे ई व्हेकल्सकडे वळतील आणि ई व्हेकल्सकडे जर आपण वळलो तर साहजिकच पेट्रोल डिझेलवरचा लोड आपला कमी होईल आणि पेट्रोल डिझेलवरनं आपली जी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो तर तिकडे आपला गळा त्यांना कमी प्रमाणात पकडता येईल. सो म्हणून ही केलेली गुंतवणूक देखील अतिशय स्ट्रॅटेजिक आहे, येत्या काळात खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. सो एनर्जी सेक्टर या काळामध्ये आपल्याला दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकांसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक मेजर स्थान द्यायला आपण हवं आहे. तर डेटा सेंटर्स भारतात होणं हे फार गरजेचं आहे. बघा, गुगल थोड्या वेळासाठी कधीतरी सेवांमध्ये खंड पावलं 5-10 मिनिटासाठी तरी किती मोठी बातमी होते आणि किती प्रमाणात आपल्या सगळ्या गोष्टी अडून बसतात. तर लक्षात घ्या, आज ट्रम्प काका आपल्याला ते ऑइलवरनं एवढं ब्लॅकमेलिंग करायला बघतायत. उद्या त्यांच्याकडच्या सगळ्या डेटा कंपन्या आहेत, गुगल, मायक्रोसॉफ्ट, तर त्यांना जर त्यांनी रोखलं आणि जर काही त्या डेटा सेंटर्स आणि ह्यामध्ये गडबडी केल्या तर आपल्या देशाला किती डोकेदुखी ठरेल. म्हणून आपण डेटा सेंटर्स तुम्ही भारतात उघडा, आम्ही त्याच्यावरती टॅक्स माफ देऊ. तुम्हाला 2035 पर्यंत अजिबात काही ह्यामध्ये तर 2047 पर्यंत तुम्हाला टॅक्स फ्री डेटा सेंटर्स उघडण्याची संधी दिलेली आहे. जेणेकरून काय, भारतीय भूमीवरती जरी आपले डेटा सेंटर्स आले तर तिथे भारताचे नियम लागू होतात. त्यावरती मोठ्या प्रमाणात जे आज सगळे डेटा सेंटर्स देशाबाहेर आहेत तर ते देशाच्या आत आले तर आपला डेटा तरी सिक्युअर्ड होईल. टॅक्स नाही आला त्यामधला तरी चालेल, पण आपल्या येत्या काळामध्ये तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट डेटावर. आज देखील आपण डिजिटली मीटिंग करतोय. सो डेटा या काळामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आणि ती डेटा सेंटर्स भारतात राहण्यासाठी म्हणून ही प्रोव्हिजन केलेली आहे. उद्योग धोरण हे यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. PLI म्हणून एक आपली पॉलिसी आहे, म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. तर तो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण त्यात सपोर्ट दिलेला आहे. त्याचा ऑलमोस्ट ट्रिपल बजेट केलेलं आहे, तिप्पट बजेट ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स बनवलेले आहेत. असं म्हटलं जातं जगामध्ये एकही अशी गाडी नाही जिथे आपल्या संभाजीनगर आणि जालनामध्ये तयार झालेला एकतरी स्पेअर पार्ट गाडीत लागला नाही, अशी अख्ख्या जगात गाडी अस्तित्वात नाही. इतक्या प्रमाणात आपण ऑटोमोबाईल स्पेअर पार्टमध्ये प्लेयर म्हणून आता जगभरामध्ये एस्टॅब्लिश होतोय. तर त्याच्यामधलं मार्केट लीडर होण्याचा प्रवास आपल्याला साधायचा आहे. म्हणून या सेक्टरला जो प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम आहे तर त्यामध्ये अजून काही धोरणात्मक दृष्ट्या कन्सेशन्स दिलेले आहेत. सो यामध्ये जर आपण बघाल ना तर आपल्या जे आपण आत्मनिर्भर भारत वगैरे जे म्हणत होतो त्या सगळ्या ह्याच्या ही पलीकडे आपल्याला स्ट्रॅटेजिक इनडिस्पेन्सिबिलिटी याकडे वळायचं आहे, असं इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलेलं आहे. आता धोरणात्मक दृष्ट्या अपरिहार्यता निर्माण करणं हे आपल्या भारताचं धोरण येत्या काळात राहणार आहे. म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन देताना देखील एक वाक्य वापरले की कुठलाही विचार न करता जगामध्ये भारतीय सामान हे विकत घेतलं गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी जे जे काही करायला हवं ते येत्या काळात केलं जाणार आहे. म्हणजे क्लिअर मेसेज आहे. गुजराती व्यावसायिक ज्या वेळेला मार्केटमध्ये उतरतात त्यावेळेला ते जर कॉम्पिटिशनला आले तर ते खूपच स्वस्तामध्ये काही गोष्टी विकून सगळ्यांना एकदम चौकांना कर दे सकते, प्रश्नात पाडू शकतात. अशा प्रकारचं काहीतरी जगभरामध्ये आपल्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह किंवा सगळ्या कॉस्ट वाईज आपल्याला असा काही गोष्टी करायच्यात की अगदी इतकं स्वस्तामध्ये असेल सामान भारतीय की कुठलाही विचार न करता घेतलं जाईल आणि की कंपोनंट्समध्ये भारताला इररिप्लेसेबल होईल. इतक्या प्रमाणात आपल्याला एक्सपोर्ट्स, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात कमी मार्क मिळालेत, आपण म्हणालो की नापास झालो आपण किंवा नापासच होत आलेलो आपण, तर त्याच्यामध्ये जे ट्रेड डील आणि अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटी, त्यामध्ये आपल्याला अपमानास्पदरित्या लावले गेलेले टेरिफ्स, या सगळ्याचा आउटकम म्हणून आपण आता
केवळ स्वदेशी ही आपलं धोरण राहणार नाही आहे, तर त्या स्वदेशीच्या पलीकडे जाऊन आपल्याला धोरणात्मक अपरिहार्यतेकडे जाण्याचे सुतोवाच या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आणि त्यानंतर आलेल्या बजेटमध्ये केले गेलेले दिसतात. मध्ये कृषी आणि मत्स्य यामध्ये देखील खूप मोठ्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. जे एक्सपोर्ट्स करणारे मासे एक्सपोर्ट्स करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल, की जर एखादा भारतीय डीप समुद्रामध्ये सापडलेला मासा थेट त्या बोटीनी परदेशी लँडवरती जाऊन विकून टाकला तर तो एक्सपोर्ट म्हणून कन्सिडर होईल आणि कुठलाही टॅक्स भारत सरकार त्यांना एक्सपोर्ट ड्युटी म्हणून लावणार नाही. सो अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. काजू तसंच कोको या सगळ्यामध्ये हा भारताला ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून तजवीज येत्या काळात केली जाईल असं बजेटमध्ये म्हटलेलं आहे. तसंच नारळाची झाडं जी कमी आता प्रोडक्शन देत असतील, कमी नारळ लागलेले आहेत त्यांना, जुनी झाली आहेत, तर त्यांना आपल्याला जर नवीन झाडं लावायची असतील शेतकऱ्यांना तर ती करण्यासाठी त्यांना इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी सरकारने तजवीज केलेली आहे. कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर करता यावा, म्हणजे येत्या काळात लक्षात घ्या आपल्या शेतकरी बांधवांना जर काही गोष्टी अडत असतील की ही काहीतरी कीड दिसते, ही काय, आणि फक्त फोटो काढला आणि तो त्या AI टूलवरती पाठवला तर लगेच AI टूल ते ॲनालाइज करून ही कुठली कीड आहे, ह्याच्यावरती काय तुम्ही उपाय द्या, आणि हे तुम्हाला भारतातल्या सगळ्या रिजनल लँग्वेजेसमध्ये अशा प्रकारचं शेतकऱ्यांना AI टूल दिलं जाणार आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण इतकं एक्सपेन्सिव्हली शेती का करून घेतो, म्हणजे आपण हे रासायनिक खतांसाठी सबसिडी देतो, आपण आपला जो शेतकरी आहे त्याला कृषी सन्मान निधी देतो, मग त्याच्यानंतर आपण काय म्हणतो मिनिमम प्राईस देऊ आपण, ह्यासाठी म्हणून सरकारच्या तजवीजी आहेत. तर या सगळ्या ह्याच्यामधनं शेतकऱ्याला शेती करायला वेगवेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्हाइज का केलं जातं, कारण तुम्ही लक्षात घ्या अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया अशा मोठ्या देशांमध्ये आज ॲग्रिकल्चर ज्या रेटवर ह्याच्यावरती एक्सपांड झालेलं आहे, आणि जे अमेरिका पण म्हणते की आम्ही ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट भारतात करू इच्छितो, ज्या प्राईजला अमेरिकन सामान ॲग्रिकल्चरल टोमॅटो आणि वेगवेगळे फळं भाज्यापासून जर यायला लागले ना अमेरिकेमधनं, तर त्या रेटला आपण बनवूच शकत म्हणजे आपण प्रोड्यूसच करू शकत नाही. अशा रेटला ते आपल्याला आणून एक्सपोर्ट करू शकतात. तर त्यापासून आपल्याला प्रोटेक्शन आपल्या शेतकऱ्यांना यासाठी द्यायचं आहे, कारण का जर ते यायला लागलं आणि शेतकऱ्यांनी शेतीच सोडून दिली तर तुम्ही लक्षात घ्या आज आपली मानगूट पकडली जाते फक्त ऑइलमुळे. येत्या काळात जर आपल्या शेतकऱ्यांनी जर शेती पण सोडून दिली तर आपल्या अन्नधान्यासाठी सुद्धा आपल्याला मायबाप आम्हाला माफ करा, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही ऐकू, अशा प्रकारे आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगावं लागेल. सो ते घडू नये म्हणून या प्रकारच्या आपल्याला कृषी खात्यासाठी पण एवढ्या तरतुदी केलेल्या असतात. जो सरळ सरळ लॉसचा धंदा असतो, पण हा लॉसचा व्यवसाय देखील आपल्याला करावा लागतो, तो करणं अतिशय आवश्यक असतं. त्यामधनंच आपण एक देश म्हणून पुढे जाऊ शकतो. आपल्याला कोणीतरी आपली जी सॉव्हर्निटी आहे ती अफेक्ट होणार नाही, त्यासाठी या प्रोव्हिजन्स असतात. सो हे एक सामान्य नागरिक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. पशुपालनामध्ये देखील आपल्याला क्रेडिट लिंक सबसिडी दिलेली आहे. सो सरकार खूप सुंदर योजना आखत असतं. तसंच ज्या महिला आहेत तर त्यांना लखपती दिदी म्हटलं होतं, तर त्यांना आता पुढे जाऊन उद्योजिका करण्यासाठी म्हणून शी मार्ट असा देखील एक कल्पना मांडलेली आहे की सेल्फ हेल्प एम्प्लॉयमेंट किंवा सेल्फ हेल्प एंटरप्रिनरशिप या योजनेला शी, आणि त्यामध्ये महिलांच्या सहकारामधनं हे असे काही स्टोअर्स आणि या स्टोअर्सची साखळी ही देशभर उघडली जाण्यासाठी म्हणून तजवीज केलेली आहे.
महिलांचं प्रमाण आपल्या रोजगारामध्ये वर्किंग पॉप्युलेशनमध्ये भर पडावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांसाठी हॉस्टेलची सोय, वर्किंग वुमेनसाठी, शिकणाऱ्या महिलांसाठी एक हॉस्टेल्सची सोय करण्यासाठी म्हणून प्रोव्हिजन देखील सरकारने केलेली आहे. सो जे म्हटलंय की ज्यांना ॲस्पायरिंग आयुष्य जगायचं आहे, ज्यांना आपल्या उत्पन्नाच्या सोयीसुविधा वाढवायच्या शक्यता आहेत, त्यासाठी एक इकोसिस्टीम देण्याचं काम आपल्या आर्थिक आणि आपल्या जीवाच्या सुरक्षिततेसाठीच्या योजना आणि सबका साथ सबका विकास या धोरणांनी बांधलेलं हे यंदाचं बजेट आहे. यंदाचं बजेट हे स्वस्त झालं, हे काहीतरी फार छान आहे असं चटपटीत पावभाजीसारखं नाही आहे, दुधीच्या भाजीसारखं आहे. सो दुधीची भाजी ही काय म्हणता येईल, जेवायची वेळ झालीच आहे. सो आपल्याला चटपटीत पावभाजी ही आपल्याला आवडते, पण ती शरीराला तेवढी पोषक नाही. वेरॅज दुधीची भाजी ही शरीरासाठी पोषक असते. सो आय फील बजेट हे त्या दुधीच्या भाजीसारखं आहे की 10,000 कोटीचा फंड आपण त्यात अलॉकेट केलेला आहे की जेणेकरून जे आतापर्यंत SME म्हटलं जातं, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेनर, त्याच्यापेक्षाही खालचे ज्याला मायक्रो म्हटलं जातं, त्या मायक्रो एंटरप्रिनर्समध्ये देखील असे चॅम्पियन्स तयार व्हावे. कारण का तर जर सगळ्यात मोठा रोजगार जर आपल्या देशात निर्माण केला जात असेल तर तो शेतीपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात आपण SMEs, MSMEs आणि हे मायक्रो एंटरप्रिनर्स ज्यांच्याकडे कोणी 4 जण कामाला आहेत, ज्यांच्याकडे 8 जण कामाला आहेत, असे मिळून रोजगार निर्माण करत असतात. 10 कोटीची ऑर्डरचं बिल लेट केलं की ह्यांचं कंबरडं मोडतं. सो हे होऊ नये म्हणून त्यांना क्रेडिट लिंक पॉलिसी, तसंच बिल्स, म्हणजे ही जी 10 कोटीचं माझं बिल येणार आहे, सो ह्या बिल्सचं एक्सचेंज निर्माण व्हावं की जेणेकरून जर माझं सरकारकडनं येणार आहे किंवा अशा कंपन्यांकडनं येणार आहे तर ते बिल डिस्काउंटिंगचा एक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी देखील तजवीज केलेली आहे. उदाहरणार्थ मला 10 कोटी येणार आहेत, मी म्हणतो एक काम करा, मी 50 लाख कमी घेतो, पण मला आज कोणी 9 कोटी 50 लाख देत असेल तर हे बिल तुमचं, जेव्हा केव्हा 10 कोटी येतील त्याला तुम्हाला, पण मला आत्ता या क्षणाला 9.5 कोटी देऊन टाका, माझं गोष्टी मार्गी लागतील. सो अशा प्रकारे बिल्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी या काळात निर्माण होणार आहे. जी छोटी शहरं आहेत, या छोट्या शहरांना बॉन्ड मार्केटमध्ये आपले बॉन्ड्स आणता येणार आहेत. त्यासाठी सरकारतर्फे एक बेसिक अनुदान देखील मिळणार आहे की तुम्ही जर बॉन्ड घेऊन आताय तर तुम्हाला 1000 कोटीपर्यंतचं पाठबळ हे सरकारकडनं मिळणार आहे. अशा प्रकारच्या घोषणा देखील त्यात केल्या गेलेल्या आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त पब्लिक फंडिंगमधनं महानगरपालिकांचा, नगरपालिकांचा विकास देखील व्हावा, एक शहरं चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे डेव्हलप व्हावी यासाठी तरतुदी आहेत. सो अशा खूप तरतुदी आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बजेटबाबत तुम्हाला काय वाटलं, तुमचं ओपिनियन काय आहे, गुंतवणुकीच्या संधी अजून कुठे कुठे लपलेल्या आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट ह्या पर्सनली वाचत असतो आणि त्यातनंच आपल्याला संवाद साधायला मिळतो. मित्रांनो, पाहत राहा व्हिडिओज आणि तुमच्या प्रतिक्रिया देत राहा. धन्यवाद.